शुभविवाह या मालिकेच्या 10 फेब्रुवारीच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला आता समजणार आहे की 3 महिन्याच्या या लीपमध्ये मालिकेमध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे आता इकडे ह्या सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे या घरात नोकर बनून राहण्याचा। सगळ्यांनी म्हणजे आता भूमी, आकाश आणि बलदेव ह्या तिघांनाच फक्त नोकर बनवले, बाकी कोणाला नाहीये। पण नक्की काय घडले, हा निर्णय का घेण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामधून रागिणीला अडकवण्याचा कसा ट्रॅप रचला जाणार आहे हे सगळं या भागात पाहायला मिळणार आहे। इकडे आता अथर्व काम करतोय आणि मानसी त्याला दूध आणून देते आणि म्हणते पास कर ना, किती काम करशील तू, आता झोप चल। अथर्व म्हणतो थांब, हे इतकं थोडंसं काम आईने सांगितलेलं राहिले ते पटकन पूर्ण करतो आणि मग झोपतो। तितक्यात रागिणी आल्यावरती तो आता उठून उभा राहिलाय। त्यावरती रागिणी म्हणते उठून उभं राहायची गरज नाहीये, कसाही असलास ना, कितीही तू माझ्याशी वाईट वागत असलास ना तरी सुद्धा तू माझा मुलगा आहेस आणि त्यामुळे माझ्या मुलाला मी कधीच असं हे करणार नाहीये। तू काहीही काळजी करू नकोस, तुला मी आल्यावरती उठायची बिलकुल गरज नाहीये। सांग बरं काय झालंय, आपलं प्रोडक्शन किती झालं, पैसे किती आले, काय घडलं, असं म्हणत ती सगळ्या बिझनेसचा आढावा घेते। कारण आत्तापर्यंत सगळा बिझनेस हँडल करत आहे अथर्व आणि म्हणून ती आता अथर्वला विचारते। अथर्व सांगतो जितक्या ऑर्डर होत्या त्या ऑर्डर दिल्यात, त्याचं पेमेंट आलंय। यावर रागिणी म्हणते पण बाकीच्या ऑर्डरचं काय, बाकीच्या ऑर्डरचं पेमेंट किंवा त्या ऑर्डरच्या बद्दल बाकी काय। यावरती तो सांगतोय हो, म्हणजे बाकीच्या सुद्धा मी ऑर्डर घेतलेले आहेत। खरं सांगायचं तर संघवी नावाचे एक हे आहेत ना, ते आपल्या ऑर्डर द्यायला तयार नाही आहेत। त्यांना हँडल करण्यासाठी जर आपण एक ट्रिक केली तर यावरती लगेचच आता इकडे ती म्हणते कसली ट्रिक, त्यावरती तो सांगायला लागतो ट्रिक म्हणजे अगं म्हणजे त्यासाठी आपण आकाशचा वापर केला तर, आपण कितीही म्हटलं ना तरी आकाश या सगळ्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे। आकाश आहे ना, तो हे सगळं व्यवस्थितरित्या हँडल करतो आणि म्हणून मला असं वाटतंय की आकाशची जर का आपण या सगळ्यामध्ये मदत घेतली तर कदाचित हे बरं ठरेल। यावरती ती म्हणते नाही, तो या घरचा नोकर होता, नोकर आहे आणि नोकर राहणार आहे। त्याला या घरामध्ये कधीच हे स्थान मिळू देणार नाहीये मी। काहीही झालं तरी आकाशला कोणत्याही पद्धतीमध्ये आपण हे स्थान मिळू द्यायचं नाही म्हणजे नाही। म्हणूनच मी एक गोष्ट तुला सांगते, काहीही झालं तरी आकाश ही हँडल करणार नाही, त्याला हँडल करू द्यायचं नाहीये। रागिणीने असा फतवा काढल्यावरती मग आता अथर्वला काही बोलता येत नाहीये आणि रागिणी सांगते सगळं जे काही आहे ना ते तूच हँडल करायचं आहे। असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे आणि तो गप्प बसतो आणि ती आता पुन्हा एकदा चिडून सांगते तो या घरचा नोकर आहे, होता आणि राहणार। इकडे मानसी आता ॲक्च्युली जी आत्तापर्यंत भूमीचा इतका पुळका घेते, भूमीला कोणी काही बोललं तर स्वतःला त्रास करून घेते, त्यांच्याशी भांडते, ती मात्र अचानकपणे का बदलले हे काही आपल्याला कळायला मार्ग नाही आहे। तितक्यात पौर्णिमा आली आणि पौर्णिमा आल्यावरती ती सांगते आई तुमच्या उद्याच्या मीटिंग काय लाईनअप आहेत, उद्या कोणासोबत तुम्हाला भेटायचं आहे, काय करायचं आहे। आणि त्यानंतर मग आता रागिणी सांगायला लागते की एक काम कर ना, उद्याच्या ह्या मधल्या वेळेमध्ये संघवी सोबत सुद्धा मीटिंग अरेंज कर, बघूया काय होतंय ते। असं म्हटल्यावरती ती सांगते ठीक आहे आणि त्यावरती आता रागिणी सांगायला लागते हे बघ पौर्णिमा, तू या घरची मोठी सून आहेस आणि या घरची याच्या पुढची उत्तराधिकारी सुद्धा तू मोठी आहेस आणि त्यामुळे काहीही झालं ना तरी सुद्धा या घरामध्ये जे काही चाललंय किंवा हा बिझनेस सांभाळायच्या दृष्टीने तुला आता पुढचे प्रयत्न करायला पाहिजे। तू मोठी सून आहेस आणि सगळं हँडल करायचं आहे। इकडे आता भूमी किचनमध्ये आले, किचनमध्ये तिच्यासाठी खूपच मोठा टास्क करून ठेवलेला आहे, म्हणजे काय पनीरची भाजी, काय अजून असं बरंचसं आहे आणि भूमीची तब्येत बरी नाही आहे आणि त्यामुळे भूमी आता विचार करते अरे देवा कसं काय हे सगळं मी करणार आहे। आणि ती हा विचार करत असताना मानसी तिकडे आले आणि मुद्दाम भूमीला त्रास द्यायला सगळी डाळ खाली सांडवते। डाळ खाली सांडवल्यावर ती भूमी म्हणते मनू हे काय केलं, सगळी डाळ खाली सांडलीस। यावरती मानसी चिडते खबरदार जर मला मनू म्हटलीस तर, तुला कित्येक वेळा सांगितलेलं आहे की मला मनू म्हणायचं नाहीये, का तू मला मनू म्हणतेस, हे बघ मानसी म्हणायचं, काय मानसी नाव आहे माझं। आणि तितक्यात ती आता इकडून रागिणी आणि पौर्णिमा आलेल्या आहेत आणि त्या सगळं बघतायत दृश्य। त्यावरती मानसी म्हणते सगळी डाळ उचल आणि हे बघ सगळी जर का हाताने उचललीस ना तर ती ओली होईल पाण्यात सांडून, एक एक दाणेचा कण वेच। यावरती भूमी सांगते हो, जरी मी सगळी उचलली तरी सुद्धा मी ती उन्हात वाळत टाकेन आणि उन्हात वाळवून ठेवेन। यावरती ती म्हणते तुला कळत नाहीये का,
मी एकदा काय सांगितलं ते एक एक डाळीचा कण उचल. तितक्यात तिथे आकाश आलाय. काय आहे हे सगळं? अगं मानसी, काय आहे हे सगळं? यावरती भूमी सांगते, काही नाही आकाश, मी उचलते हे सगळं. यावरती आकाश म्हणतो, नाही भूमी, तुला नाही जमणार हे सगळं. तुला इतका लोड कसा सहन होईल? तू नको काळजी करू, मी पाहतो असं म्हणत तो आता ताबडतोब लगेचच हे करण्याचा प्रयत्न करतोय. यावरती रागिणी म्हणते, खबरदार, ती करेल काम. काही तिला लोड वगैरे येत नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये लोड येण्यासारखी काही नाहीच आहे तिचे हे. अजिबात काही करायचं नाहीये. कोणतंही काम तू नाही करायचंय. कर, काही तुला धाड नाही भरलेली आहे. असं म्हणत आता इकडे रागिणी चिडले आणि भूमीला ते सगळं साफ करायला लावते. आणि त्यानंतर पौर्णिमा म्हणते, इतकं मोठं काय कामाचं हे आले? काही काम नाहीये, उचल सगळं. भूमी निमूटपणे उचलते. तिची तब्येत बरी नाहीये. आकाश सांगतोय की भूमीची तब्येत बरी नाहीये, भूमीची तब्येत बरी नाहीये. पण कुणाला काही पडलेलं नाहीये, कोणी काही ऐकायला तयार नाहीये. मुद्दामच भूमीला त्रास देणं हा रागिणीचा हेतू आहे. त्यानंतर मग आता इकडे निघालेली आहे रागिणी ऑफिसला आणि आकाश तिच्या मागे पाण्याची बाटली, ज्यूसची बाटली आणि छत्री अशा प्रकारचं दृश्य आपल्याला दिसत आहे. आकाश तिच्या मागोमाग चाललेलं आहे आणि त्यानंतर रागिणी म्हणते, काय बालकाशी कसं वागायचं? इतकं बेसिक मॅनर्स पण नाही आहेत का तुला? काय सांगितलंय काय तुला? बेसिक मॅनर्स पण कळत नाही आहेत का? आणि आपल्याला दाखवलं जातं की बलदेवला वॉचमन म्हणून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बलदेव वॉचमनचं काम करतोय आणि रागिणी येते आणि काय दोन भावांची कशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे आता एक माझ्या मागे नोकर म्हणून फिरतोय आणि दुसरा मात्र आता इकडे म्हणजे वॉचमन बनून बसलाय. कसं वाटतंय कसं हे दृश्य? तुमच्या दोघांच्या मनात येत असेल ना, हिला खाऊ की गिळू, हिला काय त्रास देऊ, हे सगळं तुमच्या दोघांच्या मनात येत असेल, मला माहिती आहे. काय बलदेव? यावरती बलदेव म्हणतो, नाही असं काही नाही आहे. यावरती ती म्हणते, किती खोटं बोलाल, मला माहिती आहे ना तुमच्या दोघांच्याही मनामध्ये सध्याच्या घडीला काय चालू आहे, हे सगळं मला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की ही बाई एकदाची गेली तर संपली तर मेली तर बरं होईल, नाही का? आकाश म्हणतो, नाही तसं काही नाही आहे. यावरती रागिणी म्हणते, अरे तू तोंडात एक बोलतोयस, समोर एक बोलतोयस, मला सगळं समजतंय ना. तुम्ही दोघं जण हाच विचार करत आहात की ह्या बाईला कसं संपवायचं, हिला आमच्या आयुष्यातून कसं बाजूला काढायचं. यावरती आता बलदेव, बोल की, बरोबर बोलते ना मी? त्यावरती बलदेव म्हणतो, नाही तसं काही नाही आहे. ती म्हणते, हो का? असं तुम्ही बोलताय खरं, पण बोलण्यात काही दम नाही आहे. काय आकाश, तुला काय वाटतंय? असंच वाटत असेल ना की ही बाई खपली तर एकदाची बरी आहे. आकाश म्हणतो, नाही तसं काही नाही आहे आत्या. यावरती ती चिडते, खबरदार, आत्या बित्या काही बोलायचं नाही आहे. काय सांगितलंय बोलाल तुला मी? बाईसाहेब. काय बोलायचं? बोल लवकर. त्यावरती तो म्हणतो, बाईसाहेब. त्यावरती ती म्हणते, बोल बाईसाहेब म्हणायचं मला काय? यावरती तो म्हणतो, हो बाईसाहेब. आणि त्यानंतर मग ती सांगायला लागते, काय तुमच्या दोघांच्या सध्या मनात काय चालू आहे की ही लवकर संपेल तर बरं आहे ना? त्यावरती तो म्हणतो, नाही बाईसाहेब तसं काही नाही आहे. त्यावरती ती म्हणते, ठीक आहे, मग तुमच्या मनात काय चाललंय ते मला शपथ घेऊन सांगा. म्हणजे तू एक काम कर, तू भूमीची शपथ घे आणि तू सांग की तुझ्या मनात मला आता माझ्याबद्दल वाईट नाही चालू आहे म्हणून. घे भूमीची शपथ घे. नाही मग क्षितिजाची शपथ घे. क्षितिजाची शपथ घेऊन सांग बरं की तुझ्या मनात माझ्याविषयी वाईट नाही चाललंय ते. घे क्षितिजाची शपथ घे, तर भूमीची शपथ घे. तुला तर काय बलदेव कोण शपथ घ्यायला राहिलेलंच नाहीये, त्यामुळे तूच शपथ घे आणि सांग ना. आकाश काही शपथ घ्यायला मागत नाहीये किंवा आकाश काही बोलत नाहीये. त्यावरती ती म्हणते, तुम्ही कितीही मनामध्ये काहीही विचार केलात ना तरी माझं काही वाकडं करू शकत नाही आहेत. मी आत्तापर्यंत जे काही केलंय ना ते सगळं डोकं लावून केलंय, त्यामुळे माझा हात कोणी धरू शकत नाही आहे सगळ्यामध्ये किंवा मला कोणी अडवू शकत नाही आहे. असं म्हणत तिने आता चांगलंच या दोघांना धारेवरती धरलेलं आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता ती सांगते, ठीक आहे, तुम्ही दोघं जण असे नाही बोलणार तर तसे बोला. मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही दोघं जण हात जोडा, आई योगेश्वरीकडे प्रार्थना करा की आई योगेश्वरी रागिणी पटवर्धन यांना आता उदंड आयुष्य दे. रागिणी पटवर्धन यांचं आयुष्य वाढू दे, यांना कोणत्याही प्रकारे त्रास नको होऊ दे आणि यांच्या आयुष्यामध्ये सफल होऊ दे. पाया पडा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. असं म्हणत जबरदस्तीची प्रार्थना ती आता करायला सांगत आहे. आणि त्यानंतर दोघांचा नाईलाज आहे, कोणत्याही दोघांकडे काही पर्याय नाही आहे. आणि त्यानंतर दोघं जण हात जोडत आहेत. हात जोडून दोघं जण आता प्रार्थना करतायत, आई देवी आई
रागिणी पटवर्धन यांना उदंड आयुष्य मिळू दे. रागिणी पटवर्धन यांना आता खूप उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य मिळू दे आणि त्यांच्या आयुष्यात त्या मोठ्या होऊ दे असं म्हणत इकडे आता रागिणीच्यासाठी ते प्रार्थना करतायत. बरं, हे सगळं चालू असताना रागिणी मात्र आता खूपच खुश आहे आणि तिने आता एक पत्रकार परिषद पण आयोजित केली. इकडे भूमी आता किचनमध्ये काम करत आहे आणि तिला चक्कर येत आहे. म्हणजे भूमीला या सगळ्यामध्ये ऑलरेडी त्रास होतोय आणि हा त्रासच तिचं इथं येण्याचं कारण आहे, ते आपल्याला पुढे समजणार आहे. भूमी आता काहीतरी चपाती भाकरी वगैरे करत आहे आणि तिला चक्कर आले. चक्कर आल्यावरती आकाश आलाय आणि तिला सावरते. भूमी काय झालं? भूमी काय झालं? अगं पडली असतीस ना तू. भूमी असं म्हणत तो भूमीला सावरतोय आणि त्यावरती तो आता सांगायला लागतोय, भूमी 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 माफ कर मला. अगं काय हे माझ्यामुळे तुझी अवस्था झालेली आहे. इकडे आकाश आलेला आहे आणि तिला पाणी देतोय. पाणी देऊन तो सांगतोय, भूमी अगं पाणी पी आणि जरा शांत हो बरं, कसं वाटतंय आता? यावरती भूमी म्हणते, हो ठीक आहे. आणि त्यावरती तो तिची माफी मागतोय. खरंच मला माफ कर भूमी. खरं सांगायचं तर आता मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. बघ ना, तुझी तब्येत बरी नसताना सुद्धा आता तुला हे अशा प्रकारचं सगळं करायला लागतंय. मला खूप 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 वाईट वाटतंय. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, तू नको माझी माफी मागूस. यावरती तो म्हणतो, कशी नको माफी मागू सांग? आज जर का मी सक्षम असतो तर तुला ह्या अवस्थेमध्ये येऊ दिलं नसतं. यावरती ती म्हणते, नाही आकाश, अरे मला तर वाईट वाटतंय की तुला सुद्धा या सगळ्यामध्ये अशा प्रकारे वागणूक मिळते आहे. म्हणजे बघ ना, आत्याच्या पुढे मागे करायला लागते, तुला सुद्धा या सगळ्यामध्ये त्रास होतोय आणि तुला सुद्धा आता नोकरासारखंच तर वागावं लागतंय ना. यावरती मग आता तो सांगायला लागतो, नाही, खरं तर आता 3 महिन्यापूर्वी तुझी तब्येत जर का बिघडली नसती ना तर कदाचित आपल्यावरती ही वेळ आलीच नसती. 3 महिन्यापूर्वी जे काही घडलं त्यामुळे आपल्याला इकडे यावं लागलं, नाहीतर आपण कधीच इकडून गेलो असतो. तुझ्या तब्येतीच्या कारणामुळे हा सगळा प्रकार घडलाय भूमी. भूमी सांगते, हो ना, माझी तब्येतमुळेच तुला सुद्धा आता नोकर बनून राहायला लागते. यावरती तो म्हणतो, नाही, मला या गोष्टीचं वाईट वाटतं. कोणाला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, माझ्यामुळे तुला ह्या अवस्थेत बघून मला स्वतःला वाईट वाटतंय. दोघं जण एकमेकांचा आता मात्र सांत्वन करत आहेत, एकमेकांना बोलत आहेत. आणि त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने 3 महिन्यापूर्वी ज्या वेळेला हे सगळेजण बाहेर पडले होते त्यावेळेला काय झालं होतं हे आता दृश्य दाखवलं जातं. ती बरोबर 3 महिन्यापूर्वी रागिणीने या सगळ्यांना घराबाहेर काढलेलं असतं आणि ज्या वेळेला या सगळ्यांना घराबाहेर काढलेलं असतं तेव्हा आता सगळेजण बाहेर पडतात. पुढे काय करायचं यासाठी त्यांच्याकडे कोणता मार्ग नसतो. घराकडे एकटक बघत सगळेजण गेटच्या इथे उभे असतात. ज्या वेळेला सगळेजण गेटच्या इथे उभे असतात आणि त्यावेळेला आता इकडे अथर्व म्हणत आहे, दादा आता पुढे काय करायचं आहे? आपल्याकडे तर कोणताही पर्याय नाहीये किंवा कोणत्याही प्रकारे आपल्याला आता काही बॅकअप पण नाहीये. काय करायचंय? आकाश म्हणतो, तेच तर, कोणत्याही प्रकारे आपल्याकडे खरंच काही नाहीये. काय करायचं, निर्णय घ्यायचा याच्या संदर्भात ठोस काही नाहीये. पण आपण हारायचं नाहीये, बघू काय करायचं ते. असं म्हणत 4 जण एकजुटीने एकत्र आहेत आणि एकत्रितपणे थांबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं आणि सगळेच जण त्या गेटपाशी उभे आहेत. ज्या वेळेला सगळेजण गेटपाशी उभे आहेत आणि त्याच वेळेला आता इकडे भूमीला चक्कर आलेली आहे. भूमीला चक्कर आल्यावरती सगळ्यांचीच अवस्था खूपच बिकट झाली. सगळेच जण तिला सावरण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्या वेळेला सगळेजण तिला सावरतायत त्यावेळेला मात्र आता ती टोटली कन्फ्यूज झालेली आहे की काय होतंय आपल्याला. आणि आता तिची तब्येत त्यावेळेला पूर्णपणे बिघडली आणि त्याचमुळे मग आता एकमतांनी सगळ्यांनी निर्णय घेतलाय की ह्या रागिणीच्या नाकावर टिचून याच घरात राहायचं आहे. आणि मग त्याचमुळे हे सगळेजण तिकडे परत आले. पण ते 3 जण परत आलेले आहेत ते आता एकाच गोष्टीसाठी नाही तर तो आपला बदला सुद्धा पूर्ण करण्यासाठी. आणि आता आपल्याला दाखवलं जाणार आहे की नक्की 3घांचं प्लॅनिंग काय. अथर्व करतोय, नानसी करते, ते सुद्धा नाटकच आहे.
सगळं रागिणीला धडा शिकवण्यासाठीच करण्यात आलेलं हे नाटक आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने याची सुरुवात झाली। भूमीची तब्येत बरी नसल्या कारणाने सगळे आत आलेत आणि सगळ्यांनी आता रागिणीचं म्हणणं मान्य केलंय। भूमी आकाशने नोकर बनण्याचं मान्य केलंय। इकडे आपण पाहतो की पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आता रागिणी मुद्दामच आकाश भूमीला आपण कसं नोकर बनवलंय, त्यांना कशा पद्धतीने आपण नोकरासारखी वागणूक देतोय हे आता सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते। पत्रकारांच्या समोर आता ते दोघं जण ज्यूस पाणी हे सगळं सर्व करत फिरतायत। रागिणी आले आणि बसले। इकडे आता एका बाजूला अथर्व आणि मानसी, दुसऱ्या बाजूला पौर्णिमा आणि इकडे समोर रागिणी आणि बाकी सगळे पत्रकार समोर आकाश भूमी हे आता नोकरासारखे सगळ्यांना पाणी सर्व करतायत आणि त्यावरती पत्रकार सांगतायत काय अनाउन्समेंट करण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे। यावरती मग रागिणी सांगते मुळातच आता या ऑफिसची सर्वेसर्वा एकटी मी आहे, हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी इकडे बोलवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ऑफिसची सगळी धुरा आता मी हातात घेतले आणि आकाश भूमी फक्त इथले नोकर बनून राहणार आहेत, हेच अनाउन्समेंट मला करायची होती असं म्हणत आता इकडे रागिणी तिला सांगते आण पाणी, आण हे, आण ते आण असं म्हणत भूमीला सगळ्यांच्या समोर नोकराची वागणूक आता ती देत आहे आणि त्याच वेळेला भूमीने मुद्दाम ते पाणी तिच्या अंगावरती सांडवलेलं आहे। पाणी अंगावरती सांडवल्यावरती ती तिच्या अंगावरती जोरात ओरडते, काय चाललंय, काय चाललंय हे सगळं असं म्हणत ती आता भूमीला चांगलीच फटकारते आणि भूमीला ती सांगते तुला चांगलाच धडा शिकवणार आहे। भूमी सांगते आमची सुद्धा वेळ येणार आणि त्या वेळेला आम्ही या सगळ्याचा बदला घेणार असं म्हणत भूमीने तिला चांगलीच धमकी दिलेली आहे। काहीतरी भूमीच्या मनात चालू आहे म्हणूनच भूमीने ही सगळी धमकी दिली। नक्की पुढे काय घडणार येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे।